गुप्तांग कापलं, 32 वेळा चाकूनं भोकसलं. सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी अजून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तर सतीश वाघ यांची हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी आहे मोहिनी यांचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता. तो तुम्ही इथे बघू शकता. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की मोहिनी कशा प्रकारे त्या महिलांच्या मधोमध बसलेल्या आहेत आणि त्या रडताना दिसत आहेत. आता सर्वांना प्रश्न पडेल की आपला नवरा मेल्यानंतर बायको ही रडतेच, परंतु ज्या लोकांना ही घटना माहीत नाही, अक्षरशः मोहिनी यांनीच त्यांच्या पतीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर रडण्याचं नाटक करताना या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः ज्या महिला सांत्वन करत आहेत त्यासुद्धा कुठेतरी मोहिनी यांना अक्षरशः शिव्या घालत असतील अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत. तर ही घटना नक्की काय घडलेली आहे हे आज आपण बघणार आहोत आणि याबद्दल सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ही सर्व घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता त्यांचे अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या केल्याची बातमी समोर आली होती. म्हणजे सतीश वाघ यांचे अपहरण केले होते आणि त्यानंतर त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी प्रकरणाचा अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणूयात आपण छडा लावला होता आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. आता आमदार योगेश टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांचा खून करण्यामागे त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांचाच हात आहे. मग पतीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आलेली आहे असे पोलिसांनी सांगितले. स्वतःच्या पतीची हत्या करण्यासाठी तिने 5 लाख रुपयांची सुपारी दिली आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने होणारी मारहाण तसेच संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधाच्या कारणास्तव ही हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. पोलिसांनी सांगितलं की 55 वर्षीय सतीश वाघ यांचे 9 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. नंतर त्यांची हत्या करण्यात आली. पुणे शहरातील हडपसर परिसरातील शेवाळवाडी चौकाजवळ त्यांना कारमधून नेण्यात आले. त्यांचा मृतदेह जिल्ह्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील यवतजवळ अपहरण स्थळापासून 40 किलोमीटर अंतरावर आढळून आला होता. आता सुमारे 1.5 वर्षापूर्वी सतीश वाघ यांना म्हणजे मोहिनी आणि यामध्ये अजून एक व्यक्ती आहे ते आपण पुढे बघणार आहोत, यांच्या दोघांवर संशय होता. एके दिवशी त्याने सतीश वाघ यांनी दोघांना रूममध्ये एकत्र पकडले आणि त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. मात्र बदनामीच्या भीतीने सतीशने कोणतीही कारवाई केली नाही आणि अक्षयच्या कुटुंबियांना इशारा देत घर रिकामे करण्यास सांगितले. आता हा अक्षय आणि मोहिनी जे होते ते दोघांचे प्रेमसंबंध होते आणि यातूनच ही घटना अशी घडली होती. अक्षयचे कुटुंब तेथून निघून गेले त्यानंतर आणि सतीशला वाटलं प्रकरण इथे संपलं, पण तसं झालं नाही. घरातून बाहेर पडल्यानंतरही अक्षय आणि मोहिनीचे अफेअर सुरू होते. आता सतीश जो होता तो मोहिनी यांच्याबरोबर प्रेमसंबंध त्याचे होते. दोघांना एकत्रित राहायचे होते, पण सतीश जिवंत असेपर्यंत हे शक्य नव्हते. यानंतर मोहिनीने सतीशला मारण्याचा कट रचला. वर्षभरापूर्वी नियोजन सुरू झाले. अक्षयला सुपारी मारण्याचा बंदोबस्त करण्यास सांगितले. अक्षयने 4 जणांना 5 लाख रुपयांची सुपारी दिली. मग हत्येची सुपारी दिल्यानंतर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना 32 वेळा अक्षरशः चाकूने भोकसलेला आहे. तसंच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली आहे. अक्षयकडे तेवढी रक्कम नव्हती म्हणून मोहिनीने पैसे देण्याचे आश्वासन दिले. मोहिनीने खुनाच्या ठेक्यासाठी ॲडव्हान्सही दिला. या प्रकरणी मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांच्याशिवाय पवन श्याम सुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, विकास सीताराम शिंदे आणि आतिश जाधव यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. तर अशी ही घटना घडली होती
त्यानंतर पतीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या मोहिनी वाघ आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे रडत आहेत आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। नवऱ्याला मारून ही जी महिला आहे अक्षरशः बायकांमध्ये बसलेली आहे आणि रडत आहे आणि त्यानंतर त्यांचा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। तर अशी ही घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तर आजची ही घटना अशी होती आणि हे सर्व झालेलं आहे प्रेम संबंधातून। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। आपल्या चॅनलवरती आपण असेच क्रिमिनल व्हिडिओ ॲनालिसिस घेऊन येत असतो आणि यामधून कुठेतरी लोकांनी सुधारलं पाहिजे, असाच आपल्या व्हिडिओचा थोडासा मोटिव्ह आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।